सजीव वस्तू म्हणजे थोडक्यात निर्जीव वस्तू। ती वस्तू आहे त्या स्थितीत राहते जोपर्यंत तिच्यावर एखादं बाह्य बल कार्यरत होत नाही। जर ती स्थिर असेल तर स्थिर अवस्थेत राहते, जर ती त्याच दिशेने राहते जोपर्यंत एखादा बाह्य बल म्हणजे एक्सटर्नल फोर्स तिच्यावर लावल्या जात नाही तोपर्यंत ती आहे त्या स्थितीत राहते आणि त्या वस्तूच्या त्या गुणधर्माला जडत्व म्हटलेले आहे। आता तुम्ही म्हणसाल मॅडम याचा काय उपयोग आहे, हो की नाही? तर याचा साधा सरळ असा उपयोग आहे, तुम्हाला जनरेटर माहिती आहे? लाईट गेले की सगळीकडे जनरेटर लावतात आणि मग जनरेटरवर लाईट चालू करतात। तर हे जनरेटर चालू करण्यासाठी सुद्धा हा नियम वापरलेला आहे की सुरुवातीला त्यातली जी मोटर आहे ती फिरवण्यासाठी हाताने त्याला जोरात बाहेर दोरी असते तिला ओढल्या जातं, पाहिलं ना? तर मॅन्युअली म्हणजे माणसाने ती दोरी ओढल्याबरोबर ते फिरवायला लागतं। मग त्याला जडत्वाचे 3 प्रकार आहेत बर का। एक त्याच्या वस्तुमानामुळे प्राप्त झालेलं, दुसरं त्याच्या दिशेमुळे प्राप्त झालेलं आणि चौथं त्याच्या गतीमुळे प्राप्त झालेलं जडत्व। त्याला इंग्रजीमध्ये इनर्शिया म्हणतात। काय म्हणतात? इनर्शिया। इनर्शिया ऑफ मास, इनर्शिया ऑफ डायरेक्शन अँड इनर्शिया ऑफ मोमेंट। तर मशीन मध्ये केला जातो। दुसरं आहे की जडत्व दिशा, त्या सॅटेलाइटची दिशा तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत त्याला एकदा त्या विज्ञान म्हणजे काय आहे माहितीये का? विज्ञान म्हणजे नवीन निर्माण केलेली कोणतीही गोष्ट नाहीये। इकडे लक्ष द्या। विज्ञान म्हणजे निसर्गामध्ये असलेली मूलतत्व आहेत आणि त्या मूलतत्वांचा उपयोग आपले जीवन सुखकर करण्यासाठी करणं म्हणजे तंत्रज्ञान आहे।